जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. ओम ब्रह्मक्षत्राय विद्महे क्षत्रियांताय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. भगवान परशुराम एक अमोघ असं व्यक्तिमत्व, भल्या मोठ्या पर्वताहूनही मोठं वाटावं असं व्यक्तिमत्व. तपस्वी, चपळ, चेतना, तेजस्वी, ओजस्वी अशा अनेक शब्दात त्यांच्याबद्दल वर्णन केलं जाऊ शकतं. आणि आता साक्षात अंगराज कर्ण, जो आता सूतपुत्रच आहे, कारण तो आपल्या स्वप्नात हे सगळे क्षण जगतोय. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. सैनिकाने आश्रमाबाहेर कर्णाला पाहिलं. त्याला पाहताच त्याची विचारपूस केली आणि त्याला साक्षात भगवान परशुरामांपुढे उभा केलं. कर्ण अवाक होऊन त्यांच्याकडे बघतच राहिला. चेहऱ्यावर ओजस्वी तेज, प्रचंड पिळदार शरीर, जटाधारी आणि पांढरी शुभ्र छातीपर्यंत रोवणारी दाढी, नजरा भेद आणि तीक्ष्ण, जणू शत्रू किंबहुना नजरेनंच गारद होईल अशा व्यक्तिमत्वाची व्यक्ती कर्ण पहिल्यांदाच पाहत होता. कर्ण नम्रपणे वाकून उभा झाला आणि म्हणाला, प्रणाम गुरुदेव. मी कर्ण हस्तिनापुरातून आलोय. आपल्याकडून युद्धकला शिकण्यास उत्सुक आहे. रोख नजरेनं बघत त्याच्याकडे म्हणाले, हस्तिनापुरात द्रोणाचार्यासारखा गुरु असताना तुला इथं येण्याची काय गरज भासली? काय उत्तर द्यावं हे कर्णाला सुचतच नव्हतं. त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पण परशुरामांनी त्याला पुढे काही विचारणार इतक्यातच त्यांना कुणीतरी बोलावलं. ते तिथून जाताच कर्णाला कळलं की परशुराम सुद्धा राजकुमार किंवा ब्राह्मणपुत्रांनाच युद्धकला शिकवतात. सत्याने विश्वासघात, अपमान, मत्सर, द्वेष याशिवाय काही देऊ केलेलं नव्हतं. असत्याचा मार्ग स्वीकारणं कदापिही योग्य नव्हतं. पाप, पुण्य, धर्म, अधर्म, सत्य, असत्य या सगळ्यांचा प्रचंड झंझावता खेळ कर्णाच्या मनात सुरू होता. पण त्याने मनाशी काहीतरी ठरवलं. पण आता काहीही झालं तरी ते पूर्णत्वास नेण्याचं कर्णानं ठरवलं. थोड्या प्रहरानं परशुराम परत आले. त्यांनी परत कर्णाला तोच प्रश्न केला. त्यावर कर्ण नम्रपणे हात जोडून म्हणाला, गुरुवर्य, मी एक ब्राह्मणपुत्र आहे आणि आपणाकडून युद्धकला शिकण्यास इच्छुक आहे. काही घटकांचा वेळ गेल्यानंतर गुरु परशुरामांनी कर्णाला प्रवेश दिला. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी फक्त शस्त्र जरी हाती धरलं तरी शत्रूचा संहार होणं निश्चितच. एक असा योद्धा ज्यानं स्वतःचं धनुष्य बाजूला ठेवून कौरव पांडवांच्या युद्धात युद्ध केलं तर अर्ध्यापेक्षा जास्त असंच ध्वस्त होऊन जाईल. असे महारथी म्हणजे गंगापुत्र पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य. हे दोघेही भगवान परशुरामांचे शिष्य होते. ज्यांच्याकडून आपल्याला युद्धकलेत निपुण व्हायचं होतं, साक्षात त्यांच्याच गुरुकडून आपल्याला शिकायला मिळतंय. किती भाग्यवान होता कर्ण. पण थांबा, हे सगळं कशाच्या किंमतीवर? असत्याच्या. कारण सत्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर परत अपमानाचा घोटच वाट्याला येणार हे नक्की होतं. पण ही संधी हे गुरु आता सोडवणार नव्हते. यत्तत कदाचित सत्य असत्य पाप पुण्य बाजूला सारून कर्णाने सरावाला सुरुवात केली. हळूहळू कर्ण धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, गदायुद्ध, तलवारबाजी, खडक दांडपट्टा हे सगळं चालविण्यात प्रावीण्य मिळवायला लागला. आणि हळूहळू भगवान परशुरामांचा तो आवडता शिष्य झाला. आपल्या गुरूंवर प्रचंड श्रद्धा, त्यांच्याप्रती सन्मान, प्रेम, निष्ठा, एकरूपता याने कर्ण युद्धकलेत एक एक पायरी पुढे जायला लागला. हळूहळू शारीरिक बदलही कर्णामध्ये घडायला लागले. परशुरामांच्या सानिध्यात तो त्यांच्यासारखाच घडायला लागला. पिळदार शरीर यष्टी, धाडदिप्पाड बांधा, चेहऱ्यावर ओतप्रोत होत वाहत असलेलं प्रचंड तेज एखाद्या मोठ्या योद्ध्यासारखा आता तो भासत होता. पण या सगळ्यांमध्ये आजही नित्यनियम त्याने मोडला नव्हता. भल्या पहाटे उठून तो गंगातीरी जाई. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तो परत येत असताना अनेक स्त्रिया तिथून जात असत. त्याच्याकडे त्या बघतच राहत. त्याचं पिळदार शरीर
खूप सरावामुळे आणखीनच आकर्षक झालं होतं. असं म्हणतात की प्रत्येक योद्ध्यासाठी तो किती सर्वश्रेष्ठ आहे हे फक्त त्याच्या परीक्षेमुळं कळतं. कर्ण एक परिपूर्ण योद्धा झालाय हे परशुरामांच्या लक्षात आलं होतं. नगरजनांमध्ये काही वेळांपासून एक कुजबूज सुरू होती, पण नेमकं काय याचा कानोसा घेण्यात आला आणि असं कळालं की हस्तिनापुरात युद्धकलेची परीक्षा आयोजन करण्यात आली आहे. कोण सर्वश्रेष्ठ याची परीक्षा. परशुरामांनी आपल्या सगळ्या शिष्यांबरोबर कर्णाला सुद्धा हस्तिनापुरात या परीक्षेसाठी जायला सांगितलं. नगरजनांमध्ये एकच उत्साह होता. आपण सामर्थ्यशाली आहोत, बलवान आहोत, शूरवीर आहोत, एक सूतपुत्र राधेय आहोत. म्हणून काय झालं, आपण कमी नाही आणि हेच दाखवून देण्याची ही परीक्षा होती. कर्ण हस्तिनापुरात पोहोचला. अनेक वीर आपले पराक्रम गाजवत होते आणि मग कर्ण रणांगणात उतरला. त्याने धनुर्विद्या, तलवारबाजी, गदायुद्ध असे पराक्रम तो दाखवत असतानाच गुरुद्रोण उठून भर सभेत कडाडले. हा कर्ण सूतपुत्र आहे, सूतपुत्र आहे, सूतपुत्र आहे. खाडकन कर्णाने डोळे उघडले. तो स्वप्न पाहत होता. क्षणार्धात घडलेलं सगळं त्याच्या डोळ्यापुढे आलं. त्यानं स्वतःला चाचपडलं, स्वीकारलं, चेहऱ्यावर थंड पाणी घेतलं. उपरणा अंगावर चढून तो शयन कक्षाच्या अगदी मधोमध उभा ठाकला. होय, होता तो सूतपुत्र, होता तो राधेय, होता तो कौंतेय. पण आता या क्षणी तो अंगद देशाचा राजा अंगराज कर्ण होता. महारथी कर्ण.